फटकाला सुरुवात होईल. गणेश सुकाट बॉलिंग मार्क व सज्ज झालेले आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. कामन संघाला जर नक्कीच जबरदस्त बॅटिंग करावी लागली या 3 ओव्हरमध्ये 10 धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रदीप अँड भाईदास आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मध्ये नक्कीच वारंवार बदल करावा लागतो या कामन संघाला. पहिला बॉल या षटकातील गणेश बॉलिंग मार्कवर सायकलला प्रदीप आहेत. बॉलला लेफ्ट केलाय ऑप्शनच्या बाहेर बॉल वाईड बॉलचा इशारा पंचांचा महेंद्र कांबळे सरांचा आलेला आहे. धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेला आहे. 11 धावा ऑन स्कोर कार्ड. धाव फलकावर लागल्या गेलेला आहे. जबरदस्त बॅटल या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. फायनलची ही मॅच लढत मात्र चालू आहे. नेट टू नेट फाईट. बॉल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असेल या षटकातील राईट टॅप ओव्हर द विकेटने गणेश. सायकलला प्रदीप महात्रे आहेत. फुलटास बॉल आणि या बॉलला फलंदाज बाद. प्रदीप महात्रे बॅक टू द पवेलियन. यश मिळवण्यासाठी मेहनत आणि संयम दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आणि या संयमाने बॅटिंग करावी लागेल यावेळेस कामन संघाला. पहिली विकेट लवकर डाऊन झालेली या संघाची. तर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत जयेश विरारकर. जयेश विरारकर आलेला आहे नवीन बॅटर. संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी देखील महत्वाची राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. तर बॉलर देखील सज्ज होईल गणेश. पण एकदा बॉलिंग मार्कवर विकेट प्राप्त झालेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल असेल ओव्हर पिच बॉल. जबरदस्त बॉल या ठिकाणी डिलिव्हर केलेला आहे. लेग कटर करतायत बॉल. चेंडू बाहेर बॉल जागेवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. कनेक्शन होत नाही बॉलवर. डॉट बॉल नक्कीच आलेला आहे. 2 बॉल डॉट टाकलेला आहे. ज्या बॉलला विकेट देखील प्राप्त झालेला आहे त्या गणेश याला. पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉलच्या कारणे व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. धावसंख्या 12 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. एक विकेटच्या मोबदल्यानंतर धावसंख्या 12 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार गणेश. षटकातील पुढील बॉल असतील समोर आहे जयेश विरारकर. ओव्हर पिच बॉल आता मात्र चांगला चेंडूची हाताळणी करतायत गणेश. गणेशच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग करतायत या ओव्हर मध्ये. कमबॅक करणारा हा बॉल त्यांनी डिलिव्हर केला होता. नेक्स्ट बॉल या षटकातील शॉट रनअप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट. समोर आहे जयेश विरारकर. फुटबॉलचा वापर होत नाही लागवण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस चांगला कनेक्शन लेफ्ट ड्राईव्ह बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे पण क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा या फटक्यावर मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या झालेला आहे आता मात्र 18 अंकांवर पोहोचले गेलेला आहे. 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. कर्नालपाडा येथील महिला मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून 100 रुपये प्राप्त झालेले आहेत. जाहीर झालेले आहेत. या 6 धावांसाठी या बॅटर करता जबरदस्त फटकावून साईडला स्टँड अँड डिलिव्हर केला बॉलला. बॉल जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 18 धावा.
ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेला आहे. आक्रमक बॅटर आहेत या कामन संघाचे जयेश विरारकर. 6 धावांनी त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. जबरदस्त फटका. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गणेश कमबॅक करावं लागेल. भरपूर धाव त्याने खर्च केलेला आहे. या ओव्हर मध्ये सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर विकेट समोर आहे जयेश विरारकर. त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल असेल. फुलटॉस बॉल पायांचा मीठ फ्रॉम एल्बे. फलंदाज बाद जयेश विरारकर. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉल. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. 18 धावांना स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. ओम साई फडब्यास मास्टर एनएसके संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. शेवटचं सत्र चालू आहे. फायनल मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले सर्व दिग्गज मान्यवरांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आमचे मान्यवर देखील दाखल झालेले आहे. या असोसिएशनचे सदस्य विनोदजी भोळे त्यानंतर कुशलजी कामणकर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक अधिकारी स्वागत आम्ही करतोय. फायनलचा मॅच आहे. शेवटचा बॉल या षटकातील बिलबर करण्यास या धावसंख्या 18 धावा. नवीन बॅटर जितेंद्र पाटील हे दाखल झालेले आहेत. हे दाखल झालेले नवीन बॅटर. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग राहिलेली आहे. या आजच्या दिवसामध्ये कामन संघाचे 50च्या पलीकडे धावसंख्या त्यांनी बनवलेला आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये. आता मात्र फायनलची मॅच देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. एकंदरीत 2 विकेट डाऊन झालेले आहेत कामन संघाचे. बॉलर तयार गणेश. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यास तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल जाईल टॉट. षटक संपलेलं आहे. दुसरं. धावसंख्या 18 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेला आहे आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. कामन वर्सेस कामन. नेट टू नेट फाईट. 9च्या सरासरीने बॅटिंग करतायत जय हनुमान फटीप्लस मास्टर कामन संघाचे बॅटर. 9च्या सरासरीने बॅटिंग केली तर 36 धावांपर्यंत मधून मारू शकतात जय हनुमान फटीप्लस मास्टर कामन संघाचे बॅटर. आता मात्र चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील टायगर मास्टर संघाच्या विरुद्ध. टायगर संघाला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. उर्वरित 2 ओव्हर मध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर या संघाला चांगले प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल. विकेट देखील प्राप्त करावे लागतील. आता मात्र नरेश टोकरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे. जबरदस्त बॉलिंग करावी लागेल या कामन संघाच्या विपक्षामध्ये. धावसंख्येत 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईकरला भाईदास बाबर आहेत. त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. नरेश पहिला बॉल या षटकातील. समोर आहेत भाईदास बाबर. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यास तयार. हाफ टकर बॉल दिशा दिल्या. बॉलला चेंडू जाईल कव्हर पॉईंट 17 मध्ये. अजय मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फक्त सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेला आहे. 19 धावांना स्कोर कार्ड. 2 लेफ्टी बॅटर आहेत या कामन संघाचे. जितेंद्र अँड भाईदास बाबर. 11 बॉलचा खेळ बाकी असेल. 50च्या पलीकडे धावसंख्या बनवावी लागेल. ओव्हर पिच बॉल ऑन टर्न केला. बॉलला चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी रुकेश. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये सुंदर फिल्डिंग. एक होईल बॉलची तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धावसंख्या 21 धावा ऑन स्कोर कार्ड लागलेले आहेत.
जबरदस्त संपूर्ण या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर रुकेश सपकाळ यांच्या माध्यमातून फिल्डिंग मात्र चांगल्या दर्जाचे राहिलेले आहे. एकही बॉल त्यांनी मिसफिल्ड नक्कीच पाहायला मिळाले नाही त्यांच्या माध्यमातून. या कामन संघाचे नक्कीच कम्प्लीट ऑलराऊंडर आहेत. बॉलर तयार नरेश टोकरे षटकातील पुढील बॉल असतील. ओव्हर पिच बॉल स्विंग केला बॉल चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त फटकावून साईडला फेकून दिलेलं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांचा षटकार. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. धावसंख्या 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट डाऊन. जबरदस्त फटकावून साईडला करारा प्रहार चेंडू जाईल सीमा पार. 3 धावा. यस पुण्याच्या 100 रुपयाचा काही प्राइज आलेला आहे कामन संघाकरता. महिला मंडळ कर्नालपाडा येथील आहेत त्यांच्या माध्यमातून एकंदरीत 200 रुपये लागू झालेले आहेत या कामन संघाला. 2 षटकार आलेले आहेत. बॉल सज्ज होतील नरेश टोकरे त्यांच्यावर आक्रमण केलेलं आहे या बॅटरने. जितेंद्र पाटील नाव फायर मजबूत यशाचे बॅटर आहे त्यांच्या माध्यमातून मोठे फटके नक्की देताना दिसत आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या 27 धावा. नेक्स्ट बॉल बॉलर तयार नरेश टोकरे कमबॅक करावले गेले. चांगला आत्मविश्वासाने बॉलिंग करणं गरजेचं आहे. यावेळेस विकेट मिस्टेक करताय चेंडू जाईल लॉंगचा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांचा चौकार. धावसंख्या 31 धावा. जबरदस्त फिल्डिंग यश नक्कीच होत नाहीये. मिसफिल्ड झालेला आहे या कामन संघाच्या माध्यमातून. 4 बॉल झालेले आहेत. 31 धावा धावफलकावर. बॉलर तयार नरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल बॉलर तयार. यावेळेस ओव्हर पिच बॉल मिस बॉल जाईल लॉंग ऑनला. गणेश त्या ठिकाणी मिसफिल्ड झालेला आहे. बॅकअप होईल का पाहूया. यस बॅकअप झालेला आहे रुकेशच्या माध्यमातून. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न करताय दोन्ही बॅटर आणि या 4 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. या चौकाराने सगळी धावसंख्येला आकार. धावसंख्या 35 वर पोहोचले. 5 बॉल झालेले आहेत. भरपूर खराब फिल्डिंग झालेली आहे या टायगर स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 35 धावा. धाव फलकावर 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटचा बॉल नरेश टोकरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर विकेटने. आपल्याकडे बॉल सुंदर फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलेला. 3ऱ्या धावसंख्या झालेला आहे 39 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा. 13च्या सरासरीने बॅटिंग करतात हे दोन्ही बॅटर.
जय हनुमान पाटील प्लस मास्टर काबड संघाचे 6 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. ते धावांपर्यंत मजल मारले जाईल. आपण पाहणार आहोत या शेवटच्या ओव्हर मध्ये. चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. दिनेश महात्रे बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 39 धावा. सायकल नाहीत भाईदास बाबर. लेफ्ट बॅटर वर्सेस राईट बॉलर. पहिलाच बॉल. आपल्याकडे बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 43 धावा. 43 रन ऑन द स्कोर कार्ड. दोन्ही बॅटर यावेळेला चांगले प्रयत्न करतात. या जय हनुमान काबड संघाचे बॅटर जितेंद्र पाटील, भाईदास बाबर आहेत. अशक्य असं काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त सप्तपाडापासून होते आणि चांगला प्रयत्न यावेळेला करतायत दोन्ही बॅटर भाईदास आणि जितेंद्र पाटील. त्याच्या बॅट मधला षटकार आणि चौकारांचे नक्कीच पाऊस पाडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये एक अटॅकिंग बॅटर आहेत या जय हनुमान काबड संघाचे. धावसंख्या 43. बॉलर तयार दिनेश म्हात्रे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर बेस बॉल ऑन ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहेत गणेश. सुंदर फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला 4 बॉलचा खेळ इथून बाकी असते. स्ट्रायकिंग एंडला आहेत बॅटर जितेंद्र पाटील. त्यांच्याकरता 4 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 44 धावा. 2 बॉल झालेले आहेत. 44 धावा ऑन स्कोर कार्ड. बॉलर तयार दिनेश भाई म्हात्रे. षटकातील पुढील बॉल असेल. बॉल मिस टाइम स्ट्रोक. एक धाव कंप्लीट होते. धावेचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर आणि फलंदाज या वेळेला झालेले आहेत बाद. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करणे शक्ती तुमच्यातच आहे आणि नक्कीच या वेळेला स्वप्न साकार करावे लागतील. या जय हनुमान काबड संघाला धावसंख्या 45 आहेत. चॅम्पियन बनायचं असेल तर डेफिनेटली चांगले प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. आता मात्र नवीन बॅटर अरविंद बरफ एंटर झालेले आहेत मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 45 धावा. अरविंद बरफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर झालेले बाद भाईदास बाबर. चांगले बॅटिंगच्या माध्यमातून चांगले प्रयत्न त्यांनी केले होते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, परंतु यावेळेस पार्टनरशिप ब्रेक केलेले आहे टायगर काबड या संघाने. बॉलर देखील सज्ज होते दिनेश म्हात्रे. 3 बॉलचा खेळ बाकी असतील. धावसंख्या 45 धावा. 3 बॉलचा खेळ शेवटच्या षटकातील बाकी आहेत. स्ट्रायकिंगला अरविंद बरफ असतील. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. लॉंग ऑन काउ कॉर्नर डीप मिड विकेट
शॉर्टली शॉर्ट दरम्यान डीप द पॉइंट मिड ऑफ आहे डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत बॉलर तयार दिनेश महात्रे चौथा बॉल असेल फुल टॉस बॉल बॅटची एक धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दोन बॉलचा खेळ आता मात्र बाकी आहे धावसंख्या 46 धावा ऑन स्कोर कार्ड लागला गेलेला आहे बॉलर तयार बॉलिंग मार्कवर आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकाल आता मात्र चांगले प्रयत्न या ठिकाणी दोन बॉलवर करावे लागेल आता मात्र चेंडू जाईल शॉट लेगला सुंदर फटका होता चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट फिल्डर आहे सचिन घास फील्ड केलं जाईल बॉलला तत्पूर्वी दोन धावा या ठिकाणी कंप्लीट करताय दोन्ही बॅटर धावसंख्या 48 धावा शेवटचा बॉल बाकी असेल या शेवटच्या षटकातून टायगर मास्टर कामण वसे जय हनुमान मास्टर कामण शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला दिनेश महात्रे बॉलिंग मार्कवर समोर आहेत जितेंद्र पाटील त्यांच्याकरता शेवटचा बॉल दिनेश महात्रे ओव्हर पीच बॉल चेंडू जाईल या वेळेला डॉट षटक संपलेला चौथं धावसंख्या 48 धावा धाव फलकावर लागल्या गेली पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 49 धावांचं लक्ष असेल 49 धावा बनवायची आहेत सेकंड इनिंग मध्ये टायगर मास्टर कामण या संघाला
कार्य डिफेन्स टेक्निकल टीम देखील संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं देखील महत्वाचं कार्य राहिलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला घूमने मिलता है मोबाइल चार्जिंग रहेगा तो नहीं तो मैं मोबाइल को चार्जिंग लगाने के बाद घूमना पड़ता है। चला बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या बॉल कार्तिक चला बॉल पाठवायचा आहे पडलो का काय नाही आली का आता 40 नाही झाला हे होता तिसरा ने सर ए हलवायला गेला 49 रन्स ला विन टार्गेट आहे 24 बॉल 2 बॅटर एंटर झालेले आहेत या टायगर मास्टर कामन संघाची अख्तर शेख स्ट्रायकिंग एंडला 10 सेकंडला आहेत आसिफ चौधरी बॉलिंग मार्कवर अरविंद बरफ या डावा डिफेंड करण्याकरता दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मनपूर्वक अधिकारी शुभेच्छा पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने फिल्डिंग आपण जर पाहिली तर लॉंग ऑफ आहे टॉप कॉर्नरच्या दिशेने रवींद्र नाईक आहे त्यानंतर मिड विकेट शॉर्ट मिड विकेट मिड ऑफ आहे शॉर्ट कव्हर शॉर्ट तळबंद शॉर्ट फाईन डेट पहिला बॉल या षटकातील ओव्हरपिच बॉल दांडे गोल फलंदाज बाद पहिल्याच बॉलवर धक्का क्रमांक पहिला अख्तर शेख बॅक टू द पवेलियन कम परफेक्ट बॉलच्या ताले क्लीन बोल्ड यशांचा भेद कुठला होता बॉल नाही पहिली विकेट डाऊन होईल टायगर मास्टर कामन या संघाची पहिल्याच बॉलवर विकेट संपादन या वेळेला केलेले आहे अरविंद बरफ यांनी आता नवीन बॅटर रुपेश सकपाल आलेले आहेत त्यांच्यावर नक्कीच भरपूर मोठी जिम्मेदारी आहे या फायनल मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल सकाळपासून नक्कीच त्यांची कामगिरी अतिउत्तम राहिलेली आहे या मॅच मध्ये देखील चांगले प्रयत्न करावे लागतील संघ देखील अडचणीमध्ये आलेला आहे या टायगर मास्टर कामन संघ पहिली विकेट लवकरच बाद झालेला आहे या वेळेला रुपेश लेफ्टी बॅटर आहेत ऑन स्ट्राईक तुम्ही जगात बदल घडवू शकता त्यासाठी पहिले स्वतःला बदलावं लागेल आणि आक्रमक गृहीत धारण करावे लागेल या वेळेला बॅटर असेल ऑन स्ट्राईक रुपेश सकता बॉल सज्ज होतील अरविंद बरफ षटकातील पुढील बॉल असेल आपल्याकडे बॉल ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क होतो यशाच्या बरोबर टॅबल होते बॉल डॉट बॉल येतोय षटकार्यकर्ता 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल टायगर मास्टर संघाला देखील आहे कॅश प्राइज कर्नालपाडा महिला मंडळ यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज जाहीर झालेले आहेत दोन्ही संघांकरता ओव्हरपिच बॉल फटका ऑन साईडला चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांचा साडे षटकार बहुसंख्येचा अकाउंट ओपन केलेला या षटकाराने 6 धावा धाव फलकावर ट्रेडमार्क शॉट रुकेश यांच्या बॅट मधनं येतोय बहुसंख्येचा अकाउंट यावेळेला ओपन केलेला आहे ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलवर त्या बॉलला ऑन साईडला
फेकून दिलेला आहे डीप मिड विकेटला. या बॉलला जबरदस्त बॉल, कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर केलेला आहे. एक धाव कंप्लीट केले जाईल. धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 4 बॉल झालेले आहेत, 7 धावा बनवलेल्या आहेत. टायगर संघाने 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 49 धावांचे लक्ष आहे या टायगर संघाला. टायगरच्या प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. बॅटला स्पर्श होऊन बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 7. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असे. स्ट्रायकेला आसिफ चौधरी आहेत, त्यांच्याकरता हा बॉल. फायनलची मॅच टायगर मास्टर कामान वर्सेस जय हनुमान फटबॉल मास्टर कामान या 2 संघाच्या दरम्यान एकाच विभागातील संघ आहेत. जबरदस्त एक टू नेट फाईट मात्र चालू आहे मध्ये नेटच्या आतमध्ये. जीवनात कोणत्याही अडचणी येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात आहे. आता मात्र अडचणीमध्ये सापडलेला टायगर संघ इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला. हात टाकर बॉल आडव्या टेकलचा प्रयत्न होता बॅटरचा, कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल टॅक. जबरदस्त मॅग्निफिसंट बॉलिंग करतायत या पडलेला अरविंद परब. कमबॅक करणारा बॉल त्याच्या माध्यमातून डिलिव्हर झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. 7 धावा आणि स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. स्ट्रायकरला आसिफ चौधरी. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने हवेमध्ये बॉल. चेंडू जाईल मिडाला. भाईलाल बाबराच्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग. फेकी होईल बॉलची आणि 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. धावसंख्या 9. षटक संपलेला पहिलं. अठरा बॉलचा खेळ बाकी. 40 धावांची गरज टायगर मास्टर कामन या संघाला. मॅच अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. इथून दोन्ही संघाला चांगले प्रयत्न करावे लागतील. 100% एफर्ट्स द्यावे लागतील दोन्ही संघाला. सामन्यामध्ये यश विजयी संपादन करायचं असेल डेफिनेटली, विजयाचा स्वाद घ्यायचा असेल डेफिनेटली मेहनत करावी लागेल. संघर्षाचा खेळ कधीही संपत नाहीये, परंतु जो टिकतो तोच पुढे जातो. यावेळेस जर पाहिलं तर संघर्ष करावे दोन्ही संघाला. शिवबा लढला म्हणून संघ महाराष्ट्र घडलेला आहे. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच चला जयेश विरारकर काय संघ घडला. बॉलर तयार. जयेश विरारकर बॉलिंग मार्क पर. नवीन बॅटर असण्यासाठी गेला रुकेश सकपाळ. अशक्य गोष्टी नक्कीच आता मात्र त्याच्यावर शक्य करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अशक्य काहीच नाहीये. 40 धावा आता मात्र बनवायच्या आहेत या 3 ओव्हर मध्ये. स्ट्रायकरला रुकेश सकपाळ आहेत, त्यांच्या अगेन्स्ट बॉलर असेल जयेश विरारकर. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साईडला जागेवर खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा, कनेक्शन झाला नाहीये. चेंडू जाईल डॉट. पहिलाच बॉल जबरदस्त पद्धतीने यावेळी डिलिव्हर केलेला आहे बॉलरने. डॉट बॉलची हाताळणी. 17 बॉलचा खेळ बाकी. 40 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. जयेश विरारकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहेत रुकेश सकपाळ. ऑन साईडला टर्न केला बॉलला. चेंडू फाईंडिंगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांना बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 13 धावा ऑन स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. 13 धावा धावफलकावर. जबरदस्त फटका, फक्त दिशा दिली होती बॉलला बॅटरने. चेंडू जाईल डीप फाईलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. 13 धावा धावफलकावर. 2 बॉल झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील. दोन्ही संघ 100% एफर्ट्स लावलेले आहेत या दोन्ही संघांनी या मॅच मध्ये. अजून सुद्धा मॅच देखील बाकी आहे, जिवंत आहे. दोन्ही संघांकरता सामना बॅलन्सिंग आहे. बॉलर तयार जयेश विरारकर. पुढील बॉल असेल षटकातील समोर आहेत रुकेश सकपाळ.
मेरिटमध्ये जास्त खेळतात त्यांचा सुद्धा बॅटर आहेत या टायगर संघाचे. ओव्हरवेट बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॉलच्या खाली बॉलर झेल ड्रॉप. दुसरा धाव प्रयत्न आणि फलंदाज झालेला बाद मिस्टर रुकेश सत्ता बॅक टू द पव्हिलियन गॉन. या बाई बसायचं. महिला मंडळ हे झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत असेल. या महिला मंडळाचं आगमन झालेलं आहे. नक्कीच जबरदस्त सहकार्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरता जेवढे व्यवस्था झालेले आहे त्यांच्या माध्यमातून महिला मंडळाच्या कार्याला सलाम. त्यांचं झालेलं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत आम्ही करतोय. या विभागातील या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता महिला मंडळांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत ओमसाई चषकामध्ये असेल. नरेश नेक्स्ट बॉल या षटकातील चौथा बॉल राईट आर्मवूड विकेटचे समोर आहेत नरेश टोकरे. या बोलेला बॉल जाईल डॉट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मोठ्या बॅटरचा नरेश टोकरे आहेत ऑन स्ट्राईक. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत या बॉलरने. जबरदस्त बॉलिंग करतात. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय जयेश बिरारकर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेटनी. या बॉलीला बॉलची गती कमी होती. बॉल पण थोडं कट झाला बाहेरच्या दिशेने. चेंडू जाईल डॉट. बाकीबार 2 डॉट बॉल टाकलेला आहे त्या बॉलवरने. अप्रतिम बॉलिंग जातात त्याच्या माध्यमातून. नरेश टोकरे संघर्ष करतात. या बॉलला स्ट्रगल करताना दिसत आहेत. बॉलर देखील सज्ज झालेला आहे. शेवटचा बॉल टाकण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेटने. सेकंडला आहेत नरेश टोकरे. ओव्हर पिच बॉल डिगआउट केलाय बॉलला. चेंडू जाईल मिड ऑनला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि या 2 धावा पूर्ण करतायत. षटक संपलेला आहे. धावसंख्या 16 धावा. 33 धावांची गरज असेल. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. Winning on the bench, makes a team. This time over the wicket ने रवींद्र नाईक बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हातकर बॉल ऑन साइडला प्रयत्न होता खेळण्याचा. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल हा डॉट. अप्रतिम बॉलिंग संपूर्ण या स्पर्धेमध्ये रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. फायनलचा मॅच आहे त्यांच्याकरता. नक्कीच चांगला प्रयत्न त्या या ठिकाणी करतायत. रवींद्र नाईक पण याच्या सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. सेकंड नाही आसिफ चौधरी त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल. या बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पण थोडसा बाहेर बोलतोय. बिग ब्रेक पद्धतीची बॉलर आहे. टर्न केला बॉलला. बॉल जाईल डॉट. 2 डॉट बॉल टाकलेला या बॉलरने. 33 धावांची गरज असेल. 10 बॉलचा खेळ बाकी असेल.
षटकातील नेक्स्ट बॉल डिलिव्हर्ड करण्यास तयार. आता मात्र स्टॉप केलाय बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफला. फिल्डर आहे दयानंद जोगारी. फील्ड केलाय बॉलला. फक्त एक सिंगल धाव इथून मिळेल. अडचणीमध्ये आलेला आहे टायगर स्पोर्ट्स कामन हा संघ. 9 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 32 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आहे नरेश टोकरे. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल. रवींद्र नाईक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. ओव्हर पिच बॉल वार काही होताना दिसत नाहीयेत. जोरदार बॅट मात्र फिरवले जात आहेत परंतु कनेक्ट होत नाहीये बॉल. चेंडू जाईल डॉट बॉल. प्रेशर वाचला जातोय यावेळेला टायगर स्पोर्ट्स कामन संघामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. खराब बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. कोणत्या प्रकारे फुटबॉल पाहायला मिळत नाहीये. बॉलच्या रेंज मध्ये येऊन फटके मारणे गरजेचं आहे परंतु यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच खराब प्रदर्शन राहिलेलं आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. या षटकातील फक्त एक धाव खर्च केलेली आहे रवींद्र या बॉलरने. लेफ्ट ओव्हर द विकेटने टाकण्याचा प्रसंग. आता मात्र सुंदर फटका. चेंडू झाली तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झालेली चौकाराने 21 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 28 धावांची गरज. हॅलो. अठ्ठावीस धावांची गरज असेल टायगर मास्टर कामन या संघाला. जितेंद्र पाटील बॉलिंग मार्क वर सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने या षटकाची सुरुवात करण्याकरता बॉलिंग मार्क वर समोर आहेत आसिफ चौधरी. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. यावेळेस बॅटिंग अँड फलंदाज बाद. आसिफ चौधरी बॅक टू द पवेलियन गॉन. 28 धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी असेल टायगर मास्टर कामन या संघाला. नवीन बॅटर एंटर होतील. जहीर अन्सारी आलेले आहेत. जहीर अन्सारी 28 धावांची गरज. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. सामना जिंकण्याकरता टायगर मास्टर कामन या संघाला 4 षटकार 1 चौकार मारावा लागेल सामना जिंकायचा असेल. आता मला पहिल्यांदाच यावेळेला त्याला संधी आलेली आहे. जहीर अन्सारी ऑन स्ट्राईक. त्यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे या टायगर संघाने. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहेत अरविंद बराफ. कॅच टेकन. फलंदाज बाद जहीर अन्सारी. बॅक टू द पवेलियन. मोठा फटका मारला होता परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी. निवडलं होतं फिल्डरला. अरविंद बराफ होते त्या ठिकाणी. सुंदर कॅच कंप्लीट. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत जितेंद्र पाटील याने. पहिल्या 2 बॉलवर भरत म्हात्रे कामन
क्रिकेट मधला एक मोठा नाव, त्यांच्या नावावर भरपूर रेकॉर्ड आहे. जितेंद्र पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 28 धावांची गरज. आता बॉल सुंदर फटका. नागपूर बॉलरने फोर्स केला. बॉलला चेंडू दिला त्याच्या बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांचा चौकार. आल्या आल्या चौकार मारलेला आहे परत या बॅटरने. धावसंख्या 35 धावा. 25 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 25. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जितेंद्र पाटील. चौकारांना काढून पण कदाचित भरत म्हात्रे त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल असेल. ओव्हर पिच बॉल. नेक्स्ट टाइम फटका. हवेमध्ये बॉल चेंडू जाईल नो मॅच मध्ये आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. तिथं जायचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या झालेला आहे 27 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. भरत माते येऊन स्ट्राईक. भरपूर चांगले बॅटर आहेत. 6 धावांनी ते 6 वरती खेळतायत. 5 बॉल आहे. यावेळेस दिशा दिली बॉलला चेंडू जाईल गली चित्रामध्ये. राजा गांगला त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. 3 धावेचा प्रयत्न आणि या वेळेला फलंदाज बाद. लास्ट बॉल असेल. नरेश असतील स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल. शेवटच्या षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी ड्राईव्ह केला बॉल. सामना जिंकलेला आहे जय हनुमान 30+ मास्टर कामन या संघाने. फलंदाज बाद. चॅम्पियन झालेले आहेत या स्पर्धेमध्ये जय हनुमान 30+ मास्टर कामन. कॉंग्रॅच्युलेशन कामन संघ अँड हार्ड लक टायगर मास्टर कामन. फर्स्ट रनर अप टीम या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर जय मल्हार 30+ मास्टर कोमल संघ हा राहिलेला आहे. तिन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक हार्दिक आभार.